गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आता पुढे पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। सोलापूरमधील सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली। शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात झालंय नुकसान। जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे जालना जिल्ह्यातील सुखना नदी दुथडी भरून वाहू लागली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला। नद्यांना पूर, त्यामुळे वाहतूक ठप्प। अहिल्यानगरच्या शेवगाव या ठिकाणी वरुळ गावाला पुराचा वेढा। अतिवृष्टीमुळे गावाला पुराच्या पाण्याचा मोठा फटका। शेवगावपासून अहिल्यानगरकडे जाणारा महामार्ग बंद। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाणी पातळी वाढली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पावसाचं पाणी। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीला महापूर। नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतरही छोट्या मंदिरांना पाण्याचा वेढा। नदीवरती असलेला ब्रिटिशकालीन दगडी पूलही पाण्याखाली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जालन्यामध्ये पावसाचा हाहाकार। कपाशी, सोयाबीनसह शेतकऱ्यांची इतर पिकंही पूर्णतः गेली पाण्याखाली। शेतशिवारांना तळ्याचं आलं स्वरूप। लातूरमध्ये नागझरी नदीला पूर। बोरगाव, भादा, भेटा या गावांकडे जाणारी वाहतूकही ठप्प। बोरगाव, नकुलेश्वर या जवळ पूल पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे जळगावच्या वाघूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढली। धरणाच्या 8 दरवाजांमधून 8068 क्युसेकने वाघूर नदीपात्रात विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। गोदाघाट या परिसरातील रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्याचा नागपूरचा दौरा पुढे ढकलला। शिंदेंकडून सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा करण्याच्या सूचना। धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा। शेतकऱ्यांनी अडवला। जनावरं मेली आहेत, तात्काळ मदत द्या। शेतकऱ्यांची गिरीश महाजन यांच्याकडे मागणी। आमदार रोहित पवार यांच्याकडून जामखेडमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये। रोहित पवार यांच्याकडून शेतकऱ्यांना धीर। प्रशासनाला मदतीच्या सूचना। बीडमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना पंचनामे करत सरसकट मदत मिळेल। धस यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। बीडमधील बहादपूरमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान। आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बैलगाडीतून नुकसानीची पाहणी। अनेक गावांना सिंदफणा नदीच्या पुराचा फटका। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, त्यामुळे सोयाबीन कपाशीला फटका। अमरावतीमध्ये सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांची मागणी। सोलापूरच्या करमाळ्यातील संगोबा या मंदिरामध्ये 90 जण अडकले। अडकलेल्या 90 जणांचं बोटीच्या साहाय्यानं रेस्क्यू होणार। आपत्ती व्यवस्थापन मदत पथक हे गावात दाखल। सोलापूरच्या संगोबा मंदिरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू करण्यासाठी आलेली बोट अडकली। पाण्याचा अंदाज न आल्यानं बोट पाण्यात अडकली। बीड तालुक्यातील पिंपळगाव कानडामध्ये अडकलेल्या 12 जणांना वाचवण्यात यश। संपूर्ण परिसर पुराच्या पाण्याखाली। अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याची एक तुकडी दाखल। सोलापूरमधल्या माढा तालुक्यातील दारफळ गावातून नागरिकांचं रेस्क्यू। हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू। माढा तालुक्यातील दारफळ या गावातून नागरिकांचं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। तर वाकावलाही देखील एनडीआरएफ टीम पाठवण्यात आलेली आहे। लोकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये। सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला हे आवाहन केलं आहे। सोलापूरच्या माढ्याच्या वाकावमधील गावकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत। वाकाव गावामध्ये अजूनही काही लोक अडकून स्थानिकांच्या बोटीतून लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या नागरिकांना पुराचा धोका। पिंपळगावात एनडीआरएफची तुकडी दाखल। नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळीसहित 5 गावांचा संपर्क तुटला। गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे ओढ्याला पाणी आल्यानं ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। पूल नसल्यानं गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास। जालन्यातील पारेगाव या ठिकाणची दृश्य समोर। नवीन पूल बांधून देण्याची गावकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये बाईक्सवर पुराच्या पाण्यात गेला वाहून। पुराच्या पाण्यातून बाईक चालवणं महागात पडलं। वैजापूर तालुक्यातील बाभुळ गावातील ही घटना। सोलापूरच्या मोहोळ या तालुक्याला पावसानं झोडपलं। पावसामुळे मोहोळच्या शिरापूरमध्ये शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं। शेतकऱ्यांची पिकं गेली वाहून। शेतकरी हवालदिल। लातूरच्या निलंगा तालुक्यातील गुंजरगा गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। उभं पीक पाण्यात गेलं। आजीने फोडला टाहो।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गिधाडा गावातील शेतकऱ्याचा अतिवृष्टीमुळे संताप, शिवारात पाणी साचलं त्यामुळे शेतकऱ्याचा संताप अनुभव. धाराशिवच्या भूम तालुक्यातील बेदरवाडीमध्ये पुरामुळे शेतकऱ्याचं पशुधन गमावलं. 2 गायींचा पाण्यात बुडून मृत्यू, 1 गाय वाहून गेली. नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे 42,600 हेक्टर पिकांचं नुकसान, तर प्रशासनानं 37 कोटी 70 लाख रुपये नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले. सर्व विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद. जालना तालुक्यातील दुधना, काळेगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये अतिवृष्टी, खरीप पिकांसह इतर पिकांना मोठा फटका. एका शेतकऱ्याचं 2 एकरातील ऊसाचं पीक झालं आडवं. परभणीच्या गंगाखेडमध्ये गोदावरी नदीला पूर. गंगाखेडच्या खळी शिवारातील शेतांमध्ये कमरे इतकं पाणी साचलं. सोयाबीन पिकाला सर्वात जास्त फटका. धाराशिवमध्ये दुधना नदी, चांदणी नदी आणि बाणगंगा नदीला पूर. पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. दुधना नदीच्या काठावरील सर्व शेती गेली खर्च. हिंगोलीमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी. वसमत तालुक्यातील खापरखेडा शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस. पिकांचं झालं अतोनात नुकसान. अमरावतीमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे संत्रा पिकांचं नुकसान. संत्रा उत्पादक चिंतेत. तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये गिरणा धरणाचे 5 दरवाजे उघडले. धरणातून 14,830 क्युसेकने गिरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अजिंठा लेणी परिसरात 2 दिवस मुसळधार पाऊस. पावसामुळे अजिंठा लेणीतील धबधबा प्रवाहित. याच धबधब्याचं विहंगम दृश्य सोशल मीडियावर आहे. हिंगोलीच्या वसमतमधील चोंडी भैरोबातील गावामध्ये असलेला नदीवरील पूलच तुटला. नदीवरील पूल तुटला त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेसोबतचा संपर्कही तुटला. गावातील मंदिरामध्ये भरवली शाळा. बीडच्या मातोरी गावात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत. तलाव फुटलं, शेतीचं नुकसान. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता गेला वाहून. रस्ता दुरुस्तीची मागणी. अतिवृष्टीमुळे जळगावच्या पाचोरा या ठिकाणी कृष्णापुरी परिसरामध्ये घरांची पडझड. पुराच्या पाण्यात घरातील साहित्य वाहून गेलं. जनजीवन विस्कळीत. तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगावच्या पडगावात ग्रामीण रुग्णालयातील पुराचं पाणी ओसरलं. मात्र पुराच्या पाण्यामुळे रुग्णालयातील औषधं आणि इतर साहित्यांचंही झालंय मोठ्या प्रमाणात नुकसान. बुलढाण्यामध्ये पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. येळगाव धरणाचे स्वयंचलित गेट उघडले. पैनगंगा नदीकाठच्या गावांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बच्चू कडू यांचा चंद्रपूर नागपूर महामार्गावरील खांबाडामध्ये ठिय्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. महामार्गावरती वाहतूक कोंडीचं चित्र. चंद्रपूरमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन मागे. तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे. प्रशासनाच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी चंद्रपूर नागपूर महामार्ग केला मोकळा. अमरावतीत शेती पिकांच्या नुकसानीवरून शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार गजानन लवटे आक्रमक. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफी द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा दिला इशारा. पुण्याच्या इंदापुरात धनगर समाजाचा रास्ता रोको. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको. इंदापूरच्या पंचायत समितीसमोर करण्यात आलंय आंदोलन. बाह्यस्रोत पद्धतीने आदिवासी शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला विरोध करणाऱ्या आंदोलकांचा मोर्चा. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा. नांदेडच्या किनवटमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा. इतर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यास विरोध. नांदेडच्या किनवटमध्ये आरक्षण बचाव मोर्चा. मंडाऱ्याच्या साकोली पंचायत समिती सभापतींकडून शिवेगाळ प्रकरण. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून लेखणी बंद. आंदोलन. संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांकडून सभापतींकडे तात्काळ जाहीर माफी मागण्याचीही मागणी. नवी मुंबईच्या उल्वे बेलापूर महामार्गावर कंटेनरची रिक्षाला जोरदार धडक तर एका महिलेचा मृत्यू. कंटेनर चालक फरार. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पालघरच्या बोईसर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत भंगार गोडाऊनला भीषण आग. संपूर्ण गोडाऊन जळून खाक. सुदैवानं कोणती जीवितहानी नाही. गडचिरोलीमध्ये अवैधरित्या कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्यांवरती कारवाईमध्ये 92 आरोपींना ताब्यात घेतलं. 46 दुचाकी आणि 5 चारचाकी वाहनांसह 44,26,400 रुपयांचा मुद्देमालही केला जप्त. नवरात्र उत्सवानिमित्त माजी मंत्री धनंजय मुंडे आंबेजोगाईमधील योगेश्वरी देवीच्या दर्शनाला गेले. नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकार पाठीशी. कितीही नुकसान झालं तरी सरकार भरून देणार असं वाटतं. दर्शनानंतर अतिवृष्टीवरती धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया.
पुण्याच्या खराडीमध्ये सूर्योदय प्रतिष्ठान आणि नवनाथ पठारे आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवाचा उत्साह. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देवीची महाआरतीही संपन्न. बावनकुळेंनी पठारे कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा. ठाण्याच्या वांगणीमध्ये नवरात्र उत्सवाचा उत्साह. पाशणे या गावातील हिमालय गार्डन रेसिडेन्समध्ये देवी विराजमान. देवीच्या आकर्षक मूर्तीने वेधलं सर्वांचंच लक्ष. भंडाऱ्यामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट शिक्षकांचाही सत्कार. जिल्हाभरातील शिक्षकवृंद, शासकीय प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांसह असंख्य नागरिक उपस्थित. साताऱ्याच्या फलटणमधील धुमाळवाडीमध्ये कृषी विभाग आणि विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यशाळेचं आयोजन. महोत्सवात रानभाज्यांची ओळख आणि आहारातील महत्त्व पटवून देण्यात आलं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.